हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर बघताय तुम्ही कुठे आली आहे मी. अंधार आहे ना. सकाळचे 9 वाजलेत, 9:30 वाजलेले आहेत आणि सकाळी मी घरातनं 8 वाजता निघाली असेल आणि इथे आली. इथे ब्राईडची ऑर्डर आहे, मला उल्हासनगरला ऑर्डर आहे. सो आली आहे. आम्ही सगळ्यांच्या आधी पोचलोय. तुम्ही बघू शकताय कोण नाही. मेकअपसाठी आलोय. आता लाईट्स लावल्या तर तुम्हाला थोडं उजेड आला असेल. आलंय माझ्या सोबत ऑर्डरला. हॅलो गाई. जितकं हॉल सुंदर आहे तितकंच मला मेकअप पण सुंदर करायचं होतं. तुम्ही बघू शकता हॉल खूप छान होतं, मोठं होतं, सुंदर होतं. हो आंबाचाच वास आला. आज मी कुठे आली सकाळी तर ऑर्डर आहे मला सकाळी. अंबरनाथची ब्राईड आहे माझी, पण लग्न उल्हासनगरला आहे, बँकेट हॉलमध्ये. तर तुम्ही बघितलं कोणीच नाही. आम्ही आता अजून नवरी पण आलेली नाहीये आणि हे मला घेऊन आलं आणि आज माझ्यासोबत माझी बहीण पण आहे. या ऑर्डरला नाही, ती करवली. आणि आणखी करवला पण आहे, नवरीचा भाचा. तर चला आता नवरीला बोलूया आपण. मी कॉल तर केलाय, ती येते पटकन. नवरायचंय 12चं लग्न आहे, 1:15चं लग्न आहे. तर आता तिला बोलून घेऊया आपण. नवरीची वाट बघतोय आम्ही. एक मेकअप स्टार्ट केलाय, नवरीची वाट बघतोय. नवरी आता आलेली आहे, तुम्हाला दाखवते. ओळखलं का? आपण यांना पाहिलं का? मोना ब्राईड अंबरनाथची एंगेजमेंटची ब्लॉग बघितला नसेल तर तो पण ब्लॉग बघा तुम्ही. तो पण मेकअप छान होता. आणि आता आपल्याला लग्नाची ऑर्डर आहे. आपल्याला 2 लुक आहे, लग्नाचा आणि रिसेप्शनचं. तर ट्राय करूया कसं छान होतंय. मोनाला टेन्शन आलंय कारण मेकअपच्या बाबतीत काहीच बोलणं नाही झालेलं आहे ना. सो हे तर मोना नवरी आपली ब्राईड रेडी आहे. आता मी तुम्हाला दाखवते. जास्त काय मला दाखवता नाही येणार कारण की खूप माझ्या 2 साइडर अजून रेडी व्हायच्या आहेत. सो ब्राईडला मी पटकन तुम्हाला दाखवते. आधी तिला विचारूया. हा, ही बघ. कसा वाटला लुक? खूप छान वाटला. आवडला? खूप आवडला. ज्वेलरी पण खूप छान आहे. हा, आधी मला जाम टेन्शन दिलेला. ताई कशी आणणार आहे ज्वेलरी, कशी? थांबा. खरं सांगू तर मोना खूप जास्त कन्फ्यूज होती कारण साडीचं मला कळत नव्हतं फोटोमध्ये कशी साडी आहे तिची. आणि तिचं मत असं होतं की मला हेवी ज्वेलरी नको आहे. ताई मला ज्वेलरी छान आण, जास्त हेवी नको, पण मला तिला सूट होईल, साडीला मॅच होईल अशी ज्वेलरी हवी. मला ज्वेलरीचे फोटो सेंड करशील का? पण मी तिला एकही फोटो सेंड केला नव्हता कारण मला माहिती होतं की हिला फोटोमधली ज्वेलरी पसंत नाही येणार कारण की फोटोमध्ये ज्वेलरी एवढी कळून नाहीत. सो मी तिला एकही फोटो नाही सेंड केला आणि बिचारीने तिनेही मला हट्ट नाही केला की पाठवच असं. ठीक आहे ताई असंच करत तिने दिवस घालवले. आणि आज जेव्हा तिला रेडी केलं तेव्हा तिला ज्वेलरी मी वेअर केली तेव्हा म्हणते ताई छान, 1 नंबर ज्वेलरी आणली. गाईज, मोनाला रांजणवाडी झाली, सो स्वेलिंग झाली आहे तिच्या डोळ्याला इथे. पण मला जेवढा हाईट करता येईल मी केलंय तेवढाच. एक थोडा तिच्या फेसवर प्रॉब्लेम आलाय. बाकी माझी ब्राईड खूप क्यूट दिसते, आम्हाला आवडली आहे. पण तुमची कमेंट पण आम्हाला गरजेची आहे. सो कमेंटमध्ये सांगा की माझी ब्राईड कशी दिसते, ते मेकअप कसा झालाय. वेलकम. आता तिला बाशिंग बांधायला ती जाते, तोपर्यंत माझ्या मी 2 साइडर रेडी करते. खूप छान तयारी झाली. ही ब्राईडची मोठी बहीण आहे आणि तिला साऊथ लुक करायचा होता, सो मी केलाय. हा, आवडली ना? खूप छान. थँक्यू. नवरदेवाची आरती करायला जायचंय, सो खूप घाई आहे. मोना नवरीचा वाशिंग बांधायला घेतलाय, तो पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. नवरी आपलीच आहे ना, असं दाखवायला चान्स भेटतो तर दाखवते. खूप छान असतं हे.
आता मोना नवरी झाली आहे, तर विधीला सुरुवात करण्याआधी तिला असं बाशिंग बांधलं जाईल. आणि बाशिंग हा म्हणजे ही विधी मामाकडनं केली जाते. मामा बांधतो बाशिंग आमच्यामध्ये. मोनाला बाशिंग बांधलं आणि मोना बघा किती क्यूट दिसते. फायनली मोना डार्लिंग नवरी झाली आहे. थांब ना, इकडे बघ ना, चालली. बाय कर. जा जा. ब्राईडची तयारी बघितली तुम्ही आणि ब्राईडच्या मोठ्या बहिणीची पण, म्हणजे माझ्या बहिणीची तयारी पण बघितलेली आहे. आणि आता जी करवली माझ्यासोबत होती आधी स्टार्टिंगला पियू, तर पियूची तयारी तुम्हाला दाखवते. तर मी बोलली ना करवली आहे, तर करवली माझी बहीण आहे. ही बघा कसा झालाय मेकअप पियू. छान. पियू पण आज घाबरली होती की गाई ताई काय करते काय माहिती, पण आवडली. जरा फिर पियू. तर तुम्ही पाहू शकता पियू कशी दिसते. तुम्हाला आवडली असेल मेकअप तर कमेंटमध्ये मला कळवा. आवडली. खूप छान केली. तुझ्या मेकअपची बातच वेगळी. थँक्यू. तर बघा आता कसा पसारा पडलाय तुम्हाला दाखवते. हा एवढा पसारा बघा ना. आणखी तुम्हाला काहीतरी दाखवते. मला मेकअप रूम मध्ये अजिबात आवडत नाही दुसरं कोणी आलेलं. आणि इथे बघा ही पोरं, त्याच्यामध्ये माझी एक आहे भार्गवी आणि 2 माझी गाईड. माझी 4 अक्षरं टाकूया तिच्यावर. ही चिल्लर पार्टी इथे आली. तर तुम्हाला माहिती आहे अशी वेनिटी टाकून मी बाहेर जात नाही. पण ब्राईड माझी रिलेटिव्ह आहे आणि आणि या स्टेजच्या बाजूलाच आपला रूम आहे. सो आपण लग्न लावूया. 4 अक्षरं टाकूया तिच्यावर. तर तोपर्यंत सुरू होत आहे. ही प्रदंडन उत्पन्न होईल तेव्हा ओढुळीवरच्या घरा पुष्पमालिकाही अर्पण करायच्या. तेव्हा तर तुम्ही पाहिलं सगळी बाहेर आहे आणि मी मस्त एकटी आहे. मग आजपासून सगळ्यांची बडबड सगळं. आता थोडा वेळ शांत बसेल. शांताने बसणार. मोना येईपर्यंत थोडंसं आवरेन, रेडी राहील. मोना आली का तिला लगेच दुसऱ्या रिसेप्शनच्या लुकसाठी रेडी करायचं आहे. पण आता कोणीच नाही आहे ना. मग आजपासून सगळी पाहुणी भरलेली. आता जरा बरं वाटतंय. मेकअप केली ना आता पप्पी घे. बाबू घे ना मला पप्पी घे. पप्पी मी घेऊ. झोपले किती आल्यापासून भाजी, माझी भाजी मिष्टी डार्लिंग येते. एक गाई तर ब्राईड आलेली आहे आपली, लग्न लावून आलेली आहे. तर आता रिसेप्शनच्या तयारीसाठी वाट बघायची आपल्याला. सो कंटिन्यू करा. चल
आता मी ह्या व्यवसायात मेकअप आर्टिस्ट म्हणून 17 वर्ष झाली आहेत आणि 17 वर्षात फर्स्ट टाईम एवढी घाई झाली खूप जास्त की 10 मिनिटात मी तिला रेडी केलेली आहे. पाहुणे डोअरच्या समोरच होते सगळे, एक नाही तर एक झालं का म्हणत होते आणि इकडे माझा स्पीड वाढत होता. स्पीड कसलं 10 मिनिटात काय केलं ते मलाच कळलं नाही, अशी घाई होते आणि काम आपोआप होऊन जातं. पण छान झालं. तर मोनाचा आता रिसेप्शनचा लुक झालेला आहे. खूप जास्त घाई झालेली आहे पण पटकन रेडी केलंय. कसा वाटला आवडला? छान छान खूप छान मस्त वाटलं. तो पेन ये वाले नाही हा ती बरोबर आहे. नाही खायला मागे जा काढायला पाहिजे होतं. मागे जा जा आता. दोन्ही मेकअप झालेले आहेत. तर रिसेप्शनच्या मेकअपला खूप जास्त घाई झाली. म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या ऑर्डरमध्ये जेवढ्या मी ब्राईट केल्यात ना त्याच्यापेक्षा पण जास्त घाई. मला वाटलं नव्हतं की मोनाच्या लग्नाला एवढं घाई होईल, कारण की हॉलमध्ये 5चं टायमिंग आहे, लगेच खाली करायचं, दुसरा प्रोग्राम होणार आहे तिथे. सो घाईत मेकअप केला आहे. फक्त 10च मिनटामध्ये केला असतो मेकअप. तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. दोन्ही लुक कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता आमचं पण आवरलेलं आहे, पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही घरी जायला निघतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्स फॉर वॉचिंग.